नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरंभ 2.47 इंजिनिअरिंग अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आपले शॉर्ट व्हिडिओची सीरीज स्टार्ट केलेली आहे, ज्यामध्ये आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते डिस्कस आपण करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डुअरचे जे पार्ट आहे त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत। डुअरचे मुख्यतः दोन पार्ट असतात, एक म्हणजे डुअरची फ्रेम आणि दुसरी आतमधली असते ती म्हणजे शटर। तो फ्रेम आणि शटर हे दोन मुख्य पार्ट असतात डुअरचे। दरवाजामध्ये भिंतची जी एक रिकामी जागा आहे त्यामध्ये आपण डुअरची फ्रेम जी आहे ती फिक्स करत असतो। तर जी आउटरची जी डुअरची बाउंड्री असते त्याला आपण डुअरची फ्रेम असे बोलत असतो। ठीक आहे, ही डुअरची फ्रेम असते आणि आतमधला जो हा भाग आहे याला आपण डुअर शटर बोलत असतो। हे मुख्य पार्ट झाले दरवाजाचे। लक्षामध्ये येतं आपल्याला की डुअरची जी ही फ्रेम आहे त्या डुअरच्या फ्रेमचा टॉपचा जो हा मेंबर असतो त्याला बोलतात हेड। बॉटमचा जो मेंबर असतो, बॉटमचा मेंबर इथं सध्या दिसत नाहीये, परंतु बॉटमचा डुअर फ्रेमचा जो मेंबर असतो त्याला बोलतात सील। आणि हा जो साइडचा मेंबर असतो या साइडच्या मेंबरला बोलतात, जो व्हर्टिकल मेंबर आहे डुअर फ्रेमचा त्याला बोलतो जाम। तो टॉपचा आहे हेड, हा साइडचा झाला जाम आणि बॉटमचा असतो सील। नंतर लक्षामध्ये येत असतो की हा हेडचा भाग जो भिंतीमध्ये घातलेला असतो याला बोलतो आपण हॉर्न। तो ही जी प्रोजेक्शन आहे याला बोलतो आपण हॉर्न। नंतर दरवाजा हा जागेवरती फिक्स राहावा यासाठी भिंतीमध्ये एक माइल्ड स्टीलची प्लेट घातलेली असते, याला बोलतात होल्ड फास्ट। दरवाजा आणि शटर यांच्यामध्ये ही जी खाच दिसायला भेटते याला बोलतो आपण रिबेट। नंतर बॉटमला जो सील असतो त्या सीलच्या वरती एक पट्टी ठेवतात, त्या पट्टीला बोलतात थ्रेशोल्ड। ते आपण बघणार पुढे। ठीक आहे, नंतर मग आता आपण बघतो की डुअरचा आतला जो भाग असतो त्याला आपण शटर बोलतो। शटरचे मुख्यतः काय किती पार्ट असतात तुम्ही बघा। तो हा जो हॉरिझॉन्टल पार्ट असतो शटरचा, जो हा हॉरिझॉन्टल पार्ट आहे या हॉरिझॉन्टल पार्टला आपण रेल बोलत असतो। मग रेल जी आहे ते रेलचे वेगवेगळे प्रकार आहेत। टॉपचा रेल जो असतो त्याला टॉप रेल, बॉटमचा जो असतो त्याला बॉटम रेल, लॉकच्या लेवलला जो असतो त्याला लॉक रेल, टॉपच्या जस्ट खाली जो असतो त्याला क्रॉस रेल किंवा फ्रीज रेल बोलत असतात। तो क्रॉस रेल किंवा फ्रीज रेल आहे। आणि या चारला सोडून मध्ये जर का कुठे रेल दिसायला भेटत असेल तर त्याला बोलतात इंटरमिडिएट रेल। नंतर डुअल शटरचा जो व्हर्टिकल भाग आहे आउटसाइडचा त्याला बोलतात स्टाईल। मग इकडचा हा जो स्टाईल आहे जो लॉकच्या शेजारी लॉकच्या साइडला आहे त्याला बोलतो आपण लॉक स्टाईल। हिंजच्या साइडला जो असतो त्याला बोलतात हिंज स्टाईल, तो लॉक स्टाईल, हिंज स्टाईल। आणि मधला जो व्हर्टिकल भाग आहे त्याला बोलतात मुलियन्स। फर्स्ट मुलियन्स हे बघा, हा फर्स्ट मुलियन्स, हा दुसरा मुलियन्स आणि हा तिसरा। तो व्हर्टिकल मेंबर जो आतमधला जो व्हर्टिकल मेंबर आहे त्याला मुलियन्स आपण बोलत असतो। नंतर याच्या चौकोनी तुम्हाला कप्पे दिसायला भेटतात त्याला पॅनल बोलतात। यांची डिझायनिंग व्यवस्थित दिली, दिसायला चांगलं पाहिजे म्हणून याला मोल्डिंग बोलतात। बघा ही जी डिझायनिंग करून ठेवलेली आहे पॅनलच्या साइडला त्याला बोलतात मोल्डिंग। ठीक आहे, तो रेल झाला, स्टाईल झाला, पॅनल झाले, आतमधला व्हर्टिकल पार्टला आपण मुलियन्स बोललेलो आहोत। ते हे जे डुअर शटर आहे त्यांचे हे पार्ट दिसायला भेटत आहेत। नंतर या डुअरच्या फ्रेमचा बॉटमचा जो असतो सील, त्या सीलवरती जी पट्टी लावलेली असते त्याला थ्रेशोल्ड आपण बोलत असतो। अशा पद्धतीने हे डुअरचे पार्ट दिसायला भेटतात। थँक्यू।